पहिला पाऊस. सकाळी सकाळी पोस्टमन काका दरवाजात उभे होते. आईने आश्चर्याने विचारले, काय आहे आज? काही नाही, पत्र आहे काहीतरी, बघून घ्या, असं म्हणत पोस्टमनने ते पत्र माझ्या आईच्या हातात ठेवत तिथून काढता पाय घेतला. मी घरी जाताच आईने पत्र हातात ठेवले. पत्र वाचताच मी आनंदाने नाचू लागलो. मला मोठ्या शहरात नोकरी मिळाली होती. पगारही चांगला होता. दुसऱ्या दिवशीच जॉईन करायचं होतं. मी ते पत्र देवापुढे ठेवत आवरावर करायला सुरुवात केली. संध्याकाळी 6 वाजेच्या बसने जाण्याचा बेत ठरला. माझा एक मित्र अगोदरच त्या कंपनीत असल्याने माझी राहण्याची सोय त्याने करून ठेवली होती. त्यामुळे जागा शोधण्याची चिंताही मिटली होती. सर्व बॅग्स भरून मी आईचा आशीर्वाद घेतला आणि निघालो. बसस्थानकावर पोहोचताच मी बसची चौकशी केली. बस प्लॅटफॉर्मवर लागण्यास अजून अर्धा तास होता. त्यामुळे निवांत होत मी चहा घेण्यासाठी बसस्थानकावर असणाऱ्या स्टॉलवर गेलो. तेवढ्यात रिमझिम पाऊस सुरू झाला. पहिला पाऊस. पहिल्या पावसामुळे मातीचा सुगंध किती छान येतोय ना. मी जवळ उभ्या असलेल्या व्यक्तीकडे बघत म्हणालो, हो, मलाही पहिला पाऊस म्हणूनच आवडतो. असं म्हणत, माझं नाव श्याम आहे, मला सगळे श्याम काका म्हणतात. मीही बसची वाट बघत आहे, असं ते म्हणाले. आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. तेवढ्यात प्लॅटफॉर्मवर बस लागली. त्यामुळे आम्ही दोघेही बसकडे निघालो. प्रवास लांबचा असल्याने दोघांनीही पाठीमागे बसणे पसंत केले, जेणेकरून वेळप्रसंगी आरामशीर झोपले तरी कुणाला डिस्टर्ब होणार नाही. आमचा प्रवास सुरू झाला. बाहेर रिमझिम असणारा पाऊस आता चांगलाच बळावला होता. आमच्या पावसाबद्दल असणाऱ्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. सुमारे 3 तास गाडी चालली असेल. रस्ता चांगला असल्याने अंतर खूप पार होत होते. बसमध्ये आम्ही दोघे आणि समोरच्या सीटवर अजून दोघे असे 4च जण प्रवास करत होते. मी याकडे काकांचे लक्ष वेधले. ते म्हणाले, अरे, आज अमावस्या आहे, त्यामुळे आजचा दिवस प्रवास शक्यतो लोक टाळतात. त्यामुळे बसमध्ये गर्दी नाही. काकांनी असं म्हणताच लोक काहीही अंधश्रद्धा पाळतात असं मी म्हणालो. तोच जोरात आवाज झाला आणि बस अचानक थांबली. मी खाली उतरून बघितलं. बसचे समोरचे 2ही टायर फुटले होते. एकाच वेळेस दोन्ही? असं कसं? कोणालाच काही समजत नव्हतं. रात्रीचा 1 वाजला होता. आता काय? जोपर्यंत शहरातून मदत येत नाही तोपर्यंत काहीच होणार नाही, असं कंडक्टर बोलताच माझी चिलबिचिल सुरू झाली. आता जर आपण वेळेत शहरात नाही पोचलो तर उद्या ऑफिसला जाण्यास वेळ होईल आणि पहिल्या दिवशी असं बॅड इम्प्रेशन ठीक नाही. असं म्हणत मी श्याम काकांना म्हणालो, आपण खाली उतरू आणि बघू काही मिळतं का पुढं जाण्यासाठी. ते मला म्हणाले, अरे, तू वेळा झालास की काय? सुनसान रस्ता, बाजूला जंगल, इतक्या रात्री काय मिळणार आहे? आणि एखादी गाडी आलीच तरी ती थांबणार नाही. त्यापेक्षा आता इतर लोक जशी झोपले आहेत तशीच गाडीत झोप आणि सकाळी बघू काय ते. असं म्हणत श्याम काका मागील सीटवर शॉल अंगावर घेत झोपी गेले. मी कंडक्टरकडे आशेने बघितलं. ते म्हणाले, अरे, हा भाग कळी नाल्याचा आहे, हा भाग चांगला नाही. या अगोदर इथं खूप वाईट घटना घडलेल्या आहेत. तू गुपचूप झोप, आपले टायर आले की आपण लगेच निघू. असं म्हणत तेही समोरच्या सीटवर झोपी गेले. माझ्या मनात मात्र चिलबिल सुरू होती. मला कसंही करून सकाळ होण्याच्या अगोदर शहरात पोचायचं होतं. साधारण 1:30 वाजले असतील. सर्वजण गाडीत झोपी गेले होते. मी बॅग घेत दबक्या पावलांनी खाली उतरत मोबाईलचा टॉर्च सुरू केला आणि बसच्या समोर जाऊन एखादी गाडी येईल या आशेवर उभा राहिलो. एव्हाना रिमझिम पाऊस पुन्हा सुरू झाला होता.
अमावास्या असल्याने अंधार मी म्हणत होता. रातकिड्यांचा आवाज काळीज विदीर्ण करत होता. पावसाचा जोरही थोडा वाढला होता. अचानक मागे मला थोडी हालचाल जाणवली. मी मागे वळून बघितलं. एक अनोळखी व्यक्तीने माझ्या डोक्यावर छत्री धरली होती. या अचानक झालेल्या प्रकारामुळे मी थोडासा भांबावलो. मी धीर धरत त्या व्यक्तीला विचारलं, आपण कोण? ती व्यक्ती म्हणाली, माझं पुढं घर आहे, चला. असाही यावेळी या रस्त्याने कोणतीही गाडी येत नाही. मी त्याच्याकडे बघितलं आणि संमोहित झाल्यासारखं चालू लागलो. रस्ता सुनसान होता. मी चालत बराच पुढं आलो. एक मोठा नाला लागला होता. मागून त्या व्यक्तीचा आवाज आला, बस इथंच आहे माझं घर, कळी नाला. आता मात्र मी पूर्ण शुद्धीत आलो. माझी त्या इसमाशी बोलायची हिंमत होत नव्हती. प्रचंड अंधार होता. पावसाची रिपरिप वाढली होती. मी हिंमत करून मागे बघितलं. मागे तर ती व्यक्ती गायब झाली होती. आता तो कुठं गेला असेल असा विचार करू लागलो. मी बसपासून खूप अंतर पुढं आलो होतो. आता रिटर्न गेल्यापेक्षा पुढं जाऊ असा विचार करत मी पुढंच जाऊ लागलो. रस्त्यावर पाणी होते, त्यामुळे चालताना पायाचा आवाज होत होता. तोच मला जाणवलं. आपण एक पाऊल पुढं टाकलं की 2 पावलांचा आवाज येतो. मला काही समजत नव्हतं. मागे तर कोणीही नाही, मग दुसऱ्या पावलाचा आवाज कोणाचा येतोय? माझं डोकं चक्रावून गेलं. तोच मला समोर काही हालचाल जाणवली. मी टॉर्च समोर केली आणि माझ्या काळजातून एक जोराची कळ गेली. मगाशी भेटलेली व्यक्ती समोरून माझ्या दिशेने येत होती. त्या व्यक्तीचा चेहरा पूर्ण काळा निळा होता, अतिशय भयानक, आणि त्या व्यक्तीचे पाय उलट दिशेने होते. हे चित्र बघताच मला भोवळ आली आणि मी तेथेच कोसळलो. मला जाग आली. डोळे उघडताच मी बघितलं, सकाळ झाली होती. श्याम काका समोर उभे होते. अरे काय लेका, केव्हाचा आवाज देतोय? स्थानक आलं, तुला उतरायचं नाही का? बसचं टायर बदलायला मदत पाहिजे होती तुझी, पण तू तर असा झोपलास की बसमध्ये झोपला की घरी झोपला हेच आम्हाला कळत नव्हतं. काका मी बसमध्येच होतो. माझं हे बोलणं ऐकून काका म्हणाले, मग कुठं होता? बसमध्ये तर होता. तुला किती वेळेस उठवलं, तू उठलाच नाही. काका बोलत होते आणि माझ्या डोळ्यासमोर रात्रीची पूर्ण कहाणी फिरत होती. पण मी तर एकदम सुरक्षित आहे आणि बसमध्येच होतो, याचा अर्थ मला स्वप्न पडलं असावं अशी मी मनाची समजूत काढली आणि बसस्थानकावरून सरळ मित्राने दिलेल्या पत्त्यावर जात रूम बघितली. रूम तशी चांगली होती, पण बऱ्याच दिवसापासून तिथं कोणी राहत नसल्याने धूळ आणि जाळे खूप जास्त झाले होते. ते स्वच्छ करून मी सोबत आणलेले थोडेफार सामान व्यवस्थित लावत ऑफिसला निघालो. रूमपासून ऑफिस जवळ होते. दिवस तसा चांगला गेला. संध्याकाळी मेसवरून जेवणाचा डब्बा घेत रूमवर पोचलो. लाईटची व्यवस्था नव्हती, ती केली आणि जेवण करून तिथं असलेल्या बेडवर झोपलो. बाहेर परत पाऊस सुरू झाला होता. माझ्यासोबत घडलेला सर्व प्रकार माझ्या डोक्यातून जाता जात नव्हता. मला झोप लागली. अचानक कसला तरी आवाज झाला. मला जाग आली. मी मोबाईलची टॉर्च सुरू करू लागलो, पण त्यात चार्जिंग नसल्याने तो स्विच ऑफ झाला होता. मी टेबलवर ठेवलेली मेणबत्ती पेटवली आणि आरशासमोर जाऊन लावली आणि सहज आरशात माझी नजर गेली आणि माझ्या पायाखालची वाळू सरकली. अरे बापरे, आरशात तर तीच रात्रीची भयानक व्यक्ती दिसत होती, जी रात्री छत्री घेऊन माझ्या मागे उभी होती. मी वळून मागे बघितलं. मागे तर कुणीही दिसत नव्हतं. मी परत आरशात बघितलं. ती व्यक्ती माझ्या दिशेने येत होती. तिच्या हातात एक छत्री होती आणि दुसऱ्या हातात एक कापलेला हात होता. मी परत मागे वळून बघितलं. कोणीही दिसत नव्हतं. मी परत आरशात बघितलं आणि माझ्या डोक्याला एकदमच पूर्ण मुंग्या आल्या. आरशात माझा एक हात गायब होता. मी जागेवरच कोसळलो. या गोष्टीला आज 13 दिवस पूर्ण झाले. आज मी निघालोय कळी नाल्याजवळ, सोबत
छत्रीही घेतली आहे. कोणाची तरी बस खराब होईल, कोणाची तरी गाडी खराब होईल आणि मी जसं त्याचा सावध झालो तसं मीही कोणाला तरी सावध करील या आशेने.